श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. खरं तर अमेरिकेत सुरू झालेला हा दिवस माणसाच्या जीवनात पक्ष्यांचं असलेलं महत्त्व दाखवून देणारा दिवस. 12 नोव्हेंबर रोजी भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीदिनी सुद्धा भारतात पक्षी दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात माणसाच्या जीवनात पक्ष्यांचं असलेलं स्थान, पक्ष्यांचं महत्त्व, त्यांचं जतन संवर्धन याविषयीची उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, पक्ष्यांची किलबिल आपल्याला ऊर्जा देते, मन प्रसन्न करते. इतकंच नव्हे तर फळं, फुलं, अन्नधान्य मिळवण्यासाठीही पक्षी आपली मदत करत असतात. मात्र मनुष्याचं जीवनच पक्ष्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे हे किती जणांना माहीत आहे? त्यामुळे आपल्या आसपास दिसणारे पक्षी, त्यांचं अस्तित्व, पर्यावरण समतोल या सगळ्याविषयी जाणून घेणं उद्बोधक ठरेल. ऐकूया निसर्गवेध संस्थेचे संचालक पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी दिलेली रंजक माहिती. आपल्याला सगळ्यांनाच पक्षी खूप आवडतात. पक्षी सुंदर दिसतात, पक्षी रंगीबेरंगी असतात, इकडून तिकडे उडतात, गाणं गातात, आवाज करतात. आपण मोहून जातो या पक्ष्यांच्या जगतामुळे. चिमणी माहितीये, ही जी चिमणी आहे ना, ती धान्य खाते, पण अगदी छोट्या आकाराचे किडे पण खाते बरं का. त्या चिमणीचं वैशिष्ट्य असं की तिच्या लहान पिल्लांना ती मऊ आळ्या भरवते. आळ्या मऊच असतात, पण त्या अवस्थेमध्ये आळ्या भरवते. त्यामुळे त्या पिल्लांना प्रोटीन मिळतं, प्रथिनं मिळतात. त्यामुळे चिमणी ही कीटकांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवते. गिधाडं तुम्हाला माहिती आहेत, गिधाडं ही मृत प्राण्यांच्या मांसावर गुजराण करतात. त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो. गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होतीये. त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत, पण डायक्लोफेनॅक नावाचं जे पेनकिलर ड्रग आहे, म्हणजे एखाद्या प्राण्याची वेदना कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे, त्यामुळे गिधाडांची संख्या कमी होते, कारण त्या संपूर्ण अन्न साखळीमध्ये या डायक्लोफेनॅकचा समावेश होतो. ते हळूहळू वाढत जातं. कावळा, घार हे सुद्धा पक्षी असे आहेत की जे जणू काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छक आहेत, म्हणजे ते स्वच्छता करतात. त्यामुळे याही पक्ष्यांना खूप महत्व आहे. आपल्या घराच्या आसपास छोट्या बागेमध्ये शिंपी नावाचा एक पक्षी दिसतो बरं का, आणि तो असा एक आवाज करतो बरं का. हा जो शिंपी आहे की नाही, हा शिंपी किडे खातो. त्यामुळे तो जणू काही झाडांचं आरोग्य राखतो. आणि सुतार पक्षाला तर जंगलाचा डॉक्टर म्हणतात, कारण सुतार पक्षी हा झाडाच्या खोडावरती जवळजवळ दिवसभर टोक 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 करत झाडाच्या खोडाच्या आतमध्ये असलेल्या किड्यांचा, आळ्यांचा, अंड्यांचा फडशा पाडतो. त्यामुळे झाडाच्या खोडाच्या आतमध्ये असलेले किडे देखील या पक्षाकडनं खाल्ले जातात. त्यामुळे एक प्रकारे झाडाचं आरोग्य हा पक्षी राखतो, सुतार पक्षी. हरोळी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे. त्याला आपण येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणतो. हा तर वड, पिंपळ, उंबर अशा वेगवेगळ्या झाडांच्या फळांचं सेवन करतो आणि बीज प्रसार करतो. कारण तो ज्या झाडावरती फळं खातो त्याच झाडावरती बसून कधीही विष्ठा करत नाही, तर तो दूर कुठेतरी जातो, लांब जातो. असा किती लांब जातो, तर मातृवृक्षापासून 40-45 किलोमीटर लांब पर्यंत या बियांचा प्रसार करण्यामध्ये हा पक्षी प्रसिद्ध आहे. झाडं वाढवतो. घुबडासारखे पक्षी तुम्हाला माहिती आहे, उंदीर खातात आणि उंदरांची संख्या मर्यादित ठेवतात. आपल्या देशामध्ये जवळजवळ 9.10% अन्नधान्य उंदीर खातात किंवा नाश करतात. तुम्हाला घुबड म्हणजे फक्त उंदीर खातं असं नाहीये. मासेमार घुबड नावाचं पण एक घुबड आहे. मासेमार गरुड पण आहे आणि हे सूचक आहेत. रॉजर टोरी पीटरसन या नावाचे एक प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ होऊन गेले. ते म्हणतात की पक्षी म्हणजे जणू काही निसर्गाचे लिटमस पेपर आहेत. म्हणजे पक्ष्यांकडे बघून आपण निसर्गाची तब्येत ठीक आहे ना, निसर्ग सुदृढ निकोप अवस्थेत आहे ना, हे बघू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या तळ्यामध्ये मासे अचानक कमी झाले तर त्या मासे खाणाऱ्या पक्ष्यांवरती परिणाम होतो. त्यामुळे असे पक्षी कमी होतात आणि मासे कमी होण्याचं कारण कदाचित प्रदूषण हे असू शकेल. त्यामुळे आपल्याला असे कमी झालेले पक्षी हे सांगतात की निसर्गामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालेला आहे, म्हणजेच हे पक्षी सूचक पक्षी आहेत. मला वाटतं की आपण पक्षी निरीक्षण करतो, आपण पक्ष्यांची फोटोग्राफी करतो, पक्षी प्रकाश चित्रण करतो, हे सगळं छान आहे, चांगलं आहे. त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो, आपल्या मित्रांना देखील आपण आनंद देऊ शकतो. पण आता पक्षी निरीक्षकाचा पक्षी संरक्षक झाला पाहिजे. पक्षी वाचवण्यासाठी आपण आता प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येकाने. त्याच्यासाठी आपल्याला कर्मभूमी शोधावी लागेल.
आणि कर्मभूमी म्हणजे काय? तर जंगल, नद्या, ओढे, तलाव, गवताळ प्रदेश, माळरानं, शेती हे नैसर्गिक अधिवास आहेत आणि ते अधिवास म्हणजे आपली कर्मभूमी होऊ शकते. आपल्याला प्रकाश चित्रण करावंसं वाटलं तर जरूर करावं. पण हे करत असताना पक्ष्यांना त्रास होणार नाही ना, हे आपण बघितलं पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला पुष्कळदा असं वाटतं, की आपण पक्ष्यांना खायला घातलं, की त्यांचं संरक्षण करतो आपण. पण तसं नाहीये. माणूस हा पक्ष्यांना खायला घालतो ते खरं तर चुकीचं आहे पूर्णपणे. तुम्ही मुंबईतली, पुण्यातली कुठलीही जागा बघा आणि तिथे कबुतरांची संख्या किती वाढली ती बघा. आणि ही कबुतरं आपण खायला घातल्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत जीवघेणे आजार देखील माणसाला आता होत आहेत. जगातल्या कुठल्याच प्राण्याला किंवा पक्ष्याला कुठल्याही प्रकारचं अन्न खायला घालणं हे अतिशय चुकीचं आहे, अशास्त्रीय आहे. त्यामुळे आपण ते थांबवलं पाहिजे. मला वाटतं जंगल हा सर्वात महत्वाचा अधिवास आहे. त्यासाठी जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांबरोबर आपण काम केलं पाहिजे. या लोकांना पर्यायी संसाधनांची निर्मिती केली पाहिजे. त्यांना पर्यायी उत्पन्नाची साधनं मिळवून दिली पाहिजेत. त्यांचं जंगलावरचं अवलंबन हे कमी होईल. आम्ही आमच्या संस्थेतर्फे निसर्ग स्नेही जलकुंड तयार केलेली आहेत. या जलकुंडांमध्ये कुठेही ॲक्सिडेंट होत नाही, अपघात होत नाही. जलकुंडामध्ये पक्षी आला तर तो आरामात पाणी पिऊ शकतो. प्राणी आला तरी तो आरामात पाणी पिऊ शकतो. कुठलाही धोका त्याला तिथे नसतो. तो घसरणार नाही, पडणार नाही, बुडणार नाही. त्याचे पंख भिजणार नाही. तर अशा प्रकारची छोटी-छोटी निसर्गस्नेही जलकुंड तयार करणं किंवा नैसर्गिक झऱ्यांचं आपण पुनरुज्जीवन केलं, नैसर्गिक झरे वाचवले, तरी सुद्धा खूप फरक पडणार आहे. मी असं नेहमी म्हणतो, की चालत-चालत बघायचं नाही, बघत-बघत चालायचं. फांदीवरच्या पक्ष्यासाठी अवघं झाडच राखायचं. माणूस म्हणून आपण निसर्गाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सारखं काहीतरी घेत असतो, हो की नाही? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काटकसर जरी केली ना, तरी आपल्याला निसर्गाचं संरक्षण किंवा संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करता येतील. उदाहरणार्थ, आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. कितीतरी प्रकारचे पक्षी असे की जे घरट्यांसाठी आता प्लास्टिक वापरताना आढळतात किंवा काही पक्ष्यांच्या चोचींमध्ये प्लास्टिक अडकतं आणि त्यामुळे अपघात होतात. घरट्यांसाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतीये. ही तर खरी पर्यावरणाची दुर्दशा मानली पाहिजे. त्याच्यासाठी आपणच प्लास्टिकचा वापर सगळ्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं, की आपला हा जो विकासाचा रेटा आहे की नाही, तो इतका जोरदार आहे, की आता आपण मागे येणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण कमीत कमी वाईट करणं एवढंच आता करू शकतो. त्याच्यासाठी प्रत्येकाने एका छोट्या परिसरामध्ये काम सुरू केलं पाहिजे. एखादा छोटा विषय घेऊन आयुष्य दिलं, तरच एखादी पक्ष्यांच्या संरक्षणाची यशकथा निर्माण होऊ शकते. श्रोते हो, पक्ष्यांच्या जतनाबरोबरच त्यांचा शास्त्रीय अभ्यासही तितकाच महत्वाचा. विविध पक्षी कसे, कशासाठी, कुठे कुठे प्रवास करतात याबद्दल काम करणाऱ्या अनेक संस्था देश परदेशात आहेत. मुंबईतल्या BNHS अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं पक्षी आणि निसर्गावरचं कामही 141 वर्ष अविरतपणे सुरू आहे. पक्ष्यांचा प्रवास, त्यावरून मिळणारी माहिती याविषयी जाणून घेऊया BNHSचे संचालक किशोर रिठे यांच्याकडून. भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिन हा डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनी म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. BNHS म्हणजेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था डॉक्टर सलीम अलींच्या नावाने ओळखल्या जाते. भारतामध्ये 141 वर्षांपासून ही पक्षी संवर्धन आणि पक्ष्यांबद्दल जनमानसात प्रचार प्रसार करणे, पक्ष्यांचे संवर्धन करणे, पक्षी अधिवासांचे संवर्धन करणे यासाठी ही संस्था काम करत आहे. यामधील तामिळनाडू राज्यामध्ये पॉइंट कॅलिमर, राजस्थानामधील भरतपूर, ओडिसामधील चिल्का अशा 6 ठिकाणी ही अभ्यास केंद्र आहेत. या अभ्यास केंद्रांवरती सर्वसामान्य विद्यार्थी, तरुण, यामध्ये नागरिक हे सहभागी होऊ शकतात आणि त्या माध्यमातून जी माहिती हाती येते ती ज्या पक्ष्यांच्या पायामध्ये रिंग टाकलेली आहे, भारतात BNHSने उभे केलेल्या या 6 केंद्रांवरती अशा हजारो पक्ष्यांना त्यांच्या पायामध्ये रिंग टाकण्यात येते आणि असे पक्षी जेव्हा इतर देशांमध्ये सापडतात तेव्हा त्या पक्ष्यांची माहिती BNHSकडे जमा होते. यामध्ये डक्स अँड गीज म्हणजेच बदक आणि हंस या प्रजातीतले पक्षी, वेडर्स म्हणजे चिखल पक्षी, क्रेन्स अशा सगळ्या पक्ष्यांना रिंगिंग केल्या जातं. सुरुवातीला तांत्रिक साधनांची उपलब्धता नव्हती, त्यामुळे रिंगिंग केल्या जायचं. साधारणतः 1927 साली भारतामध्ये पक्ष्यांच्या रिंगिंगची सुरुवात झाली. 2027 मध्ये आता याला 100 वर्ष पूर्ण होतील आणि आज तागायत संपूर्ण जगामध्ये पक्ष्यांना रिंगिंग केल्या जातं आणि अशा रिंग केलेल्या पक्षी जेव्हा इतरत्र आढळतात तेव्हा त्या माहितीची आदान प्रदान सुद्धा BNHS सारख्या संस्था करत असतात.
मी राष्ट्रीय पक्षी दिनाची सुरुवात अमेरिकेतून झाली असं सांगितलं आणि त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये जो अवेअरनेस आहे किंवा एक साधारणतः पक्ष्यांबद्दल जो सन्मान आहे तर तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि 5 जानेवारीला ख्रिसमस नंतर अबालवृद्ध आणि सर्व लोक यामध्ये सहभागी होतात आणि ते मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करतात. आणि यासोबतच तिथे कार्यरत असणाऱ्या संस्था, इंग्लंडमध्ये कार्यरत असणाऱ्या RSPB सारख्या रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स यासारख्या संस्था हजारो तरुणांना यामध्ये सहभागी करून घेतात आणि ही माहिती, अमूल्य माहिती याच्या आधारावरती ते निष्कर्ष सुद्धा काढतात. आणि या माहितीची आदानप्रदान BNHS सारख्या संस्थांसोबत, इतर देशांमधील इतर संस्थांसोबत सुद्धा केल्या जाते. आणि अक्षरशः टिटवीच्या आकाराच्या पक्ष्यांना सुद्धा आपण GSM टॅग्स लावलेले आहेत. एक ब्लॅकटेल्ड गॉडविट नावाचा पक्षी मुंबईमध्ये भांडूपला त्याला आपण पकडून त्याच्या पाठीवरती टॅग लावला आणि त्याच्या माध्यमातून इतकी महत्त्वपूर्ण माहिती हाती आली की तो साधारणतः 4 महिन्यांमध्ये रशियाला पोहोचला आणि तो जाताना उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान असा रशियामध्ये पोहोचला आणि साधारणतः 1 महिना त्या ठिकाणी प्रामुख्याने तो ब्रीडिंग करत असावा आणि त्या प्रजनन केल्यानंतर तो फक्त अवघ्या 5 दिवसांमध्ये थेट मुंबईला भांडूप येथेच पोहोचला. अशी माहिती हे जर आपण त्यांना टॅगिंग केलं नसतं, सॅटेलाईट टॅग्स लावले नसते तर ही माहिती आपल्या हाती आली नसती. याचप्रमाणे मुंबईमध्ये आपल्याला फ्लेमिंगो साधारणतः आपल्याकडे कधी दिसतात, त्यानंतर ते कधी गायब होतात तर ते कुठे जातात ह्याची पण माहिती हाती आलेली आहे. उत्तर खंडामधून दक्षिण खंडाकडे, अक्षरशः आफ्रिकेकडे किंवा उत्तर खंडाकडे हा प्रवास भारत सारख्या देशांमधून जेव्हा होतो तेव्हा या पक्ष्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आणि ते जे धोके आहेत त्या धोक्यांमध्ये जसं विमान वाहतूक आहे, हा पण मोठा अडथळा त्यांना सहन करावा लागतो आणि त्याला पण चुकवावं लागतं. आणि त्यासोबतच त्यांचे जे पक्ष्यांचे अधिवास असतात त्या ठिकाणी ते आश्रयाला उतरतात आणि आपले खाद्य घेऊन पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जातात. अशी जी पक्ष्यांची अधिवास आहेत त्या अधिवासांचं संकलन सुद्धा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केलेलं आहे. सेंट्रल एशियन फ्लायवेबद्दल मी आपल्याला सांगितलं, तसंच विमानतळ प्राधिकरण आणि इतर खाजगी संस्था ज्या विमानतळांची उभारणी करतं किंवा इंडियन एअरफोर्स जे काम करतं, या सगळ्यांना माहिती पुरवण्याचं कामसुद्धा या माध्यमातूनच होत असतं. BNHS सारख्या संस्था ज्या पक्षी गणना करतात, नुकतंच आत्ता 4 आणि 5 जानेवारीला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे इंडियन स्कीमरचं नॅशनल काउंट सुरू आहे. यामध्ये सुद्धा अनेक पक्षीमित्र सहभागी होतात. अशा पद्धतीच्या गणना दरवर्षी BNHSच्या माध्यमातून किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून होत असतात. यामध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये RSPB तर्फे अशाच गणना होतात आणि त्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. भारतामध्ये सुद्धा हा ट्रेंड आपल्याला सुरू होणे अपेक्षित आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पक्षीमित्रांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. पक्षी अधिवासांना जे अनेक प्रश्न भेडसावतात त्यामध्ये पाणथळ जागांचा नाश होतो, गवताळ माळरान नष्ट केल्या जातात किंवा त्यामध्ये विविध प्रकल्प आजकाल येत आहेत. तर यासाठी सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे. आपण जर का आपल्याकडे वीवर बर्ड म्हणजे सुगरण पक्षी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अतिशय देखणा पक्षी आणि याचं घरटं सुद्धा खूपच सुंदर असतं. परंतु या वीवर बर्ड्सचे एक आणखी प्रजाती आहे फिन्स वीवर आणि त्यांची संख्या तर पूर्ण देशामध्ये साधारणतः 1000 पेक्षाही कमी झालेली आहे. कारण त्यांची जी घरटी होतात ती झाडाच्या शेंड्यावर होतात, दलदलीच्या ठिकाणी असणाऱ्या झाडांवरती होतात आणि त्यांचे जे घरटे होतात त्यांना कावळे नष्ट करतात. त्यामुळे संपूर्ण प्रजातीच आता नष्ट व्हायला आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गिधाडांना सोडून त्यांना टॅगिंग करून त्यांचं मॉनिटरिंग केलं जातं आहे. आपण गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे काम करत आहोत. श्रोते हो, केवळ पक्षी निरीक्षकच न राहता पक्षी संरक्षक बनणं ही काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे. पक्ष्यांनी दिलेले निसर्गातील बदलांचे संकेत ओळखले पाहिजेत. पक्ष्यांना त्रासदायक ठरणाऱ्या प्लॅस्टिक किंवा अन्य प्रदूषण करणाऱ्या घातक वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. तरच पक्ष्यांचं, त्यांच्या अधिवासाचं जतन आणि संवर्धन करता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज
या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन भक्ती सोनटक्के.